पदोपदी निज पदा गेली पदोपदी निज पदा गेलिये ओ कर्म संचित सकर्मक झालिये ओ पदोपदी निज पदा गेलिये ओ कर्म संचित सकर्मक झालिये ओ तेथ आपुले नाठवे काही ओ तेथ आपुले नाठवे काही ओ आप अपना न पडे ठाई ओ श्री गुरु प्रसादे ज्ञानबोध झाला ओ श्री गुरु प्रसादे ज्ञानबोध झाला ओ नव्हे ते ठाऊके पडिले गे माये तेथ आपुले नाठवे काही ओ आप अपना न पडे ठाई ओ विठ्ठला वचन ऐका कमल पदोपदी निज पदा गेलिये ओ कर्म संचित सकर्मक झालिये ओ तेथ आपुले नाठवे काही ओ आप अपना न पडे ठाई ओ अभंग ज्ञानराज माऊलींचा कीर्तन किती वेळ करायचे आतापासून 2 तास का भजन सुरू झाल्यापासून 2 तास 8:30 ते 10:30 आता 9 वाजले म्हणजे 1.5 तास करायचे ठीक आहे काय एखादा 4-2 मिनिट कमी जास्त मग काय अभंग आहे माऊलीचा बोलून या अभंगामध्ये ज्ञानराज माऊली त्यांच्या मैत्रिणीबरोबर बोलत आहेत. आता तुम्ही म्हणाल महाराज शके 1212चा काळ आहे आणि त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांना मैत्रीण आहे असं जर म्हटलं तर लोक बरोबर मारतील. हां आजच्या या काळामध्ये जर म्हटलं असं तर मग गोष्ट वेगळी. का ही बाई कोण आहे? आंबेडकर महाराजाची मैत्रीण आहे. लोकांना वाईट आश्चर्य वाटणार पण तो काळ कोणता होता आणि त्या काळामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना मैत्रीण आहे असं म्हणणं थोडं धाडसाचं होईल.
पण अभंगातली भाषा, त्या भाषेकडे जर लक्ष दिलं तर हा अभंग कोणातरी स्त्रीला उद्देशून केलेला आहे. काय राहिलं का? करताच आपलं काय करता येईल. माझं असं आहे, मला आवाज नाही, ताल कळत नाही. तुम्ही जर काही बोल वाजवले तर मला नाही कळत. आलं का? नाही, प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला. काय कशामुळे त्याला शास्त्रोक्त ज्ञान असलं तर बोलताय, समजलं काय ते. पण तुकाराम महाराजाचा एक अभंग आहे की त्याप्रमाणे माझं कीर्तन असतं, समजलं काय. शास्त्रोक्त कसोटीवर कृपया माझं कीर्तन घासून पाहू नका. कारण त्यातलं काही येतच नाही. आलं का? माझ्यापेक्षा तुम्ही किती श्रेष्ठ आहेत वाजणारे. आलं का? पण तुका म्हणे तुझं नाही जरी मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवे, त्याविन नाही भुकेला विठ्ठलन येईल तैसा बोल रामकृष्ण. अशी आपली अवस्था आहे. आलं का? त्याच्याकरता सांभाळून घ्या. भजनाला सुद्धा हीच विनंती, तुमच्यापैकी सांभाळून घ्या फक्त. आलं. चला जाऊ द्या. ज्ञानराज माऊली त्यांच्या मैत्रिणीबरोबर बोलत आहेत. आता ही मैत्रीण कोण आहे? कारण अभंगातली भाषा ही एका स्त्रीला उद्देशून आहे. कारण शेवटचं चरण आहे की श्री गुरु प्रसादे ज्ञानबोध झालावो, नवे ते ठाऊके पडिले गे माये. हा जो शब्द आहे, या शब्दावरून कळतं की एखाद्या स्त्रीला उद्देशून ज्ञानेश्वर महाराजाला म्हणतात. इतकंच नाही, आणखीन काही माऊलीचे अभंग असे आहेत की जे स्त्रियांना उद्देशून केलं. तर आपण रूपाचा अभंग म्हणतो. रूपाचा अभंगसुद्धा एका स्त्रीला उद्देशूनच केलेला आहे. कशामुळं? कारण त्याच्यामध्ये साजनी हा शब्द आला आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तोही अभंग स्त्रीला उद्देशून केला असं मला कळते. किंवा आणखी एक अभंग आहे, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, तो म्या देखिला साजनी. असे अनेक अभंग स्त्रीला उद्देशून ज्ञानराज माऊलीने केलेले आहेत. आता मैत्रिणीला उद्देशून ज्ञानराज माऊली बोलतात. मग ही मैत्रीण आहे कोण, याचा आधी आपण शोध घेऊ. आता ती मैत्रीण कोण आहे हे सिद्ध करताना मी काही विधान सांगतो, काही वाक्य सांगतो आणि त्या वाक्यामध्ये कितपत सत्यता आहे हे आपण बघू. पहिलं वाक्य, या ठिकाणी आपण जमलेले सगळेच पुरुष आहोत. या ठिकाणी जमलेले आपण सगळेच, अगदी पाठीमागचा भाग सुद्धा, सगळेच पुरुष आहोत. लोक म्हणतील पागल झालंय महाराज. आता अलीकडचा भाग आहे, ही मंडळी आहे, याला पुरुष म्हटलं तर काही हरकत नाही. पण मातृवर्ग जो आहे त्याला पुरुष म्हणायला तुम्ही, तुम्हाला पटवून देतो मी. पहिलं विधान, आपण सगळेच पुरुष आहोत. दुसरं विधान, आपण सगळेच स्त्रिया आहोत. आलं का? आणि तिसरं विधान, आपण दोन्ही नाहीत. महाराज लोक मारतील बरं, दोन्ही नाही म्हणलं. हा वस्तूची सांगतो तुम्हाला मी, समजलं का? ते शाळेमध्ये व्याकरण शिकत असताना
लिंग ओळखा. याच्यामध्ये गुरुजींनी आपल्याला सांगितलं की तो प्रत्यय लागला की पुल्लिंग, ती प्रत्यय लागला की स्त्रीलिंग आणि ते प्रत्यय लागला की नपुंसकलिंग. आता बघा, हे तिन्ही प्रत्यय लावून आपल्या देहाच्या ठिकाणी किंवा आपल्या ठिकाणी ह्या गोष्टी आहेत का नाही. देहाच्या बाबतीमध्ये बोलत असताना देह स्त्रीचा असो की पुरुषाचा असो त्याला तो देह असंच म्हणणार. बरोबर आहे. तो देह बाईचा असला म्हणून ती देह असं म्हणत नाहीत. तो देहच म्हणणार. बाईचा तो देह आणि स्त्रीचा तो देह, आपल्या पुरुषाचा तो देह. पुल्लिंगाला दोन्हीकडे. बुद्धीच्या बाबतीत बोलत असताना बुद्धी बाईची असो की पुरुषाची असो ती बुद्धी, तो देह पुल्लिंग, ती बुद्धी स्त्रीलिंग आणि सर्व व्यापक असलेलं ते ब्रह्म नपुंसकलिंग. विठ्ठल. आता या ती बुद्धी जी आहे त्या बुद्धिरूपी साजणीला स्त्रीला ज्ञानराज माऊली सांगतात की बाई ग मी निज पदाला गेले. आता पद किती आहेत? पद 3 आहेत. एक आहे स्वर्गपद, दुसरा आहे नरकपद आणि तिसरा आहे निजपद. या 3 पैकी 2ला कर्म करून जावं लागतं आणि एकाला ज्ञान संपादन करून जाणून घ्यावं लागतं. स्वर्गपदाला जायचं असेल तर पुण्यकर्म करा, स्वर्गपदाला जा. नरकपदाला जायचं असेल तर पापकर्म करा, नरकपदाला जा. म्हणजे या 2 पदाला कोणतं ना कोणतं तरी कर्म करून पापकर्म तरी करावं लागतं, पुण्यकर्म तरी करावं लागतं, तेव्हा या 2 पदाला जाता येतं. पण निजपदाला जायचं असेल तर ईश्वर स्वरूपाचं ज्ञान संपादन करून जाणून घ्यावं लागतं. तर ज्ञानराज माऊली म्हणतात की बाई ग मी निज पदाला गेले. पण कशी गेले? स्टेप बाय स्टेप, पदोपदी. लक्षात, एका एका पावलानं. आता ज्ञानराज माऊली निज पदाला गेले आणि किती पावलं चालले ज्ञानेश्वर महाराज. त्याच्यापेक्षा आधी मी तुम्हाला विचारतो, आपण किती पावलं चाललो? आणि महाराज आईच्या बोटाला धरून पा 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 तेव्हापासून आतापर्यंत का पावलं मोजलेत का कोणा? किती पावलं म्हणून काय सांग? तरी विचारतो किती पावलं चाललो आहे या लक्षात कोणाच्या? सांगा सांगा, काय हरकत नाही. किती? 2 नाही. ज्याचे ज्याचे लग्न झाले त्यांना तरी लक्षात राहायला पाहिजे. आता कसं आलं? हा, सप्तपदी आपण चालू. सामान्यपणे संसारात पडण्याकरता 7 पावलं चालावं लागतं. परमार्थामध्ये सुद्धा 7च पावलं चालावं लागतं. आलं? आता ही 7 पावलं कोणती आहेत? आलं का? भागवताच्या 5म स्कंदामध्ये परमहंसाचे लक्षणं सांगत असताना त्या 7 पावलाचा विचार आलेला आहे. आलं का? त्या ज्ञानाच्या 7 अवस्था आहेत. कोणत्या अवस्था आहेत त्या? शुभेच्छा, विचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्था अभाविनी आणि सप्तमा दुरेगा स्थिती. या 7 अवस्था त्या आहेत. आलं का? आणि ह्या 7 अवस्था एका एका अवस्थेला पार करून पलीकडे गेल्यानंतर ज्यावेळेस तुर्या अवस्थेला आपण जातो त्यावेळेस मग आपल्याला त्या निजपदाची प्राप्ती होते. पण आता या 7 अवस्था कोणत्या आहेत? हा लक्षात. अगदी सोपं करून सांगतो, कारण 5म स्कंदामध्ये याचा विस्तार खूप केलेला आहे.
आता एक पंचमस्कंदातला फक्त एकच शुभेच्छा या पदाचा विचार सांगतो. श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ. शुभेच्छा कशाला म्हणायचं? श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ अशा सद्गुरूला शरण जाऊन त्यांनी सांगितलेल्या ग्रंथाचा अभ्यास करायचा आणि तो अभ्यास करताना आत्मसाक्षात्काराची इच्छा होणं याला म्हणायचं शुभेच्छा. पुन्हा सांगू, श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ. आता श्रोत्रिय कशाला म्हणायचं? सकल शास्त्राचा अभ्यास ज्यानं केलेला आहे आलं का, त्याला श्रोत्रिय म्हणायचं. दुसरा ब्रह्मनिष्ठ, कारण गुरुमध्ये हे 3 गुण असावे लागतात. श्रोत्रिय असावा, ब्रह्मनिष्ठ असावा आणि कृपाळू असावा आलं का. ब्रह्मनिष्ठ कशाला? कुठंतरी एकाच ठिकाणी त्याची श्रद्धा असावी. त्याचं उपास्य बाकीच्या सगळ्या देवाला नमस्कार केला तर चालेल, त्याच्याबद्दल वाद नाही, पण त्याची एकाच ठिकाणी भक्ती असावी. जसं तुकाराम महाराजला विचारलं, महाराज तुम्ही कोणत्या कोणत्या देवाची नावं घेता? महाराजांनी फक्त एकच सांगितलं, एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि भगवंताचं पांडुरंगाचं नामस्मरण मी घेईल, त्यापेक्षा मला वाटलं दुसरे काही नाही येणार नाही. ह्याला म्हणा ब्रह्मनिष्ठता आलं का. नाही तर आमची निष्ठता कशी असते, ज्ञानराज माऊली फार सुंदर सांगतात. चौथ मोठकी पाहे आणि गणेशाचाची होय, सावधशे मने माये तुझाची हो दुर्गे, पाठी सोमवार पावे आणि बेलेस लिंगा दावे. गणेश चतुर्थी आली, गणपती बाप्पा मोरया. गणपती बुडवेला अंबाबाईचा उदो उदो म्हणलं का ते गेलं. सोमवार आला महादेवाला, मंगळवार आला. आता तर सध्या महादेव फार परेशान आहे आलं का. आमच्याकडे तर परेशान, तुमच्याकडे काय कोणास काही कल्पना. महादेवाला हालाहाल पेल्यानंतर गंगा मस्तकावर धारण केली, चंद्र धारण केला, त्यावेळेस त्याचा दाह शांत झाला नसलो, इतका दाह आता शांत झाला आहे. महादेव थंडच पडला आमच्याकडे. तुमच्याकडे काय कंडिशन मला काय माहीत नाही आलं का. चला जाऊ दे. ते कोण प्रदीप मिश्रा कोणतरी त्याने शिवपुराणात सांगितलं, सब समस्या का हल एक लोटा जल आलं का. इतका महादेव घोळा आहे का एक लोटा पाण्यानं पावायला? हा काय हे सांगतात महाराज, समजलं का ते. चला जाऊ द्या. पण मला म्हणायचे काय, एवढं सोपं नाही आहे, समजलं का ते. पण काय सांगू लागलो मी आता, हां नाही ब्रह्मनिष्ठता समजलं का ते. कोणीतरी एका देवाचं नाव घ्यावं, समजलं का ते. मीच सांगू लागलो तेच तुमच्या मला सांगू लागलो. मी जे सांगू लागलो की कोणी ब्रह्मनिष्ठा एका ठिकाणी कुठेतरी श्रद्धा माणसाची असावी, समजलं का ते. सोमवाराला महादेवाला, मंगळवाराला देवीला, बुधवाराला विठोबाला, गुरुवाराला दत्तात्रयाला, शुक्रवाराला बालाजीला, शनिवाराला मारुतीरायाला, रविवाराला खंडोबाला. निष्ठा बदलली नाही पाहिजे, समजलं. म्हणून श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ अशा दोन्ही भूमिका ज्याच्याजवळ आहेत अशा सद्गुरूला शरण जायचं आणि ते सांगतील त्याप्रमाणे अभ्यास करायचा. आणि हा अभ्यास करता करता ज्या वेळेस आत्मसाक्षात्काराची इच्छा निर्माण होईल त्यावेळेस त्याला म्हणायचं शुभेच्छा. आता ही झाली
पंचमस्कंदाची व्याख्या. पण एवढं काय आपलं एकदम सामान्य माणसाच्या लक्षामध्ये येत नाही. मी फार सोपे व्याख्या केलेली समजलं का ते, की ज्या दिवशी आम्हाला भगवंताचं नामस्मरण घेण्याची इच्छा होईल त्या दिवशी त्याला म्हणून शुभेच्छा. कारण सर्वसामान्यपणे माणसाला देवाचं नाव घेण्याची इच्छा होतच नाही. केव्हा होते? जर त्या माणसानं काहीतरी मागच्या जन्मांमध्ये पुण्य केलं असेल तर. ज्ञानराज माऊली सांगतात, दयाचे वाचे पुढे भोजे, अखंड नाम नाचता असे माझे, जे जन्मसहस्री ओळखीजे एक वेळ घ्याव्या. एकदा जरी भगवंताचं नामस्मरण आमच्या वाचेला आलं तर नक्की समजावं मागच्या जन्मामध्ये आम्ही काहीतरी पुण्य केलेलं आहे. आलं का? बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावं. अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखे हरी पैठा होय. किंवा राम हा उच्चार तरीच बैसे वाचे, अनंत जन्माचे होईल पुण्य. तुकाराम महाराज सुद्धा तेच सांगतात की एकदम मला भगवंताचं नामस्मरण घेण्याची इच्छा झाली नाही. काय केलं? तिळ तिळ पुण्य साता पडे, तिळ तिळ जन्माचं पुण्य ज्याच्या पदरी आहे त्याच माणसाच्या वाच्याला भगवंताचं नामस्मरण येतं. आणि म्हणून ज्याला भगवंताचं नामस्मरण घेण्याची इच्छा झाली त्याला शुभेच्छा म्हणायला हरकत नाही. आता नामस्मरण घ्यायची इच्छा झाली पण कोण्या देवाचं घ्यावं? इथं तर 33 कोटी देव मांडून ठेवलेत. बरं गंमत अशी की त्या 33 कोटी देवाचे नाव आहे आम्हाला माहीत नाही. फार झालं तर एका देवाचे 1000 नाव म्हणलं तर 2-4 देवाचे नाव 1000 नाव माहीत आहेत. विष्णू सहस्रनाम आहे, भवानी सहस्रनाम आहे, गणेश सहस्रनाम आहे, शिव सहस्रनाम आहे, आणखीन काही 4-2 असते समजलं. 33 कोटी आलं का? ही संकल्पना तेव्हा आलेली आहे ज्यावेळेस या देशाची लोकसंख्या 33 कोटी होती आणि प्रत्येक जीवात्मा हा परमात्मा आहे या दृष्टिकोनात ही संकल्पना आलेली. पण ठीक आहे, मान्य आहे, आपल्याला त्याच्यावर अविश्वास दाखवायचा नाही. पण नेमकं कोण्या देवाचं नामस्मरण घ्यावं हा प्रश्न शेवटी राहतो. मग हे कुणाला तरी आम्हाला विचारावं लागेल. लक्षात त्याला म्हणायचं सुविचारणा. पण कुणाला विचारायचं? त्या क्षेत्रातल्या जाणकार माणसालाच विचारावं लागेल ना, आहे की नाही? कुणाला विचार? तुकारामाचं एक अभंग आहे, पुसावेसे हेची वाटे जे जे भेटे त्यास. पण कुणाला विचारण्यामध्ये काय स्वारस्य आहे? गृहीत धरा राशीनमध्ये आम्ही आलो, आलं का? काही जास्त माणसाची ओळख नाही, काही नाही, समजलं का ते? आणि इथल्या सरपंचाचं नाव मला काही माहीत नाही, पण गोपाळराव असं आपण गृहीत धरू, समजलं का? त्याच्याकडे जायचे. गावामध्ये प्रवेश केला. वैशाखाचा महिना, कलकल ऊन लागायले, रस्त्याला कोणी माणूस भेटेना. काही माणसं आहेत तर ते आपल्या दुकानावरती कोणी बोलायला तयार नाहीत, काही नाही. तितक्यामध्ये एक ग्रस्त आला आणि त्या आल्यानंतर
नमस्कार हो. मला नमस्कार. इथं गोपाळराव सरपंचाचं घर कोणतं आहे हो? त्याला काय की हो मला माहीत नाही. अहो ते दोघं तिघं भाऊ येतं नाही असतील मला माहीत नाही. अहो त्या गावचे सरपंच येतं नाही असतील मला माहीत नाही. अहो त्याचा एक भाऊ वकील आहे, एक भाऊ डॉक्टर आहे नाही असेल मला माहीत नाही. अहो ते गावात ते प्रतिष्ठित व्यक्ती असं मला का ते 50 एकर जमीन आहे त्यांच्याकडे नाही असेल मला माहीत नाही. अहो इथं बसस्टँडच्या जवळच कुठेतरी घर आहे त्याचं नाही असेल मला माहीत नाही. आता ज्या ज्या प्रश्नात तू म्हणजे विचारलं नाही असेल मला माहीत नाही मला माहीत नाही मला माहीत नाही असंच म्हणाल ते. शेवटी विचारणारं म्हणला मला काय कमाली हो तुमची. एवढा मोठा प्रतिष्ठित माणूस समजला का ते आणि त्याचं नाव तुम्हाला माहीत त्यांचं घर आहे तुम्हाला माहीत आहे. त्याला कसं बोलायला तुम्ही मी राशींचा नाही चन. आता जो राशींचाच नाही त्याला त्या गावातल्या व्यक्तीबद्दल विचारण्यात काही स्वारस्य आहे काय नाही. तसं परमार्थ त्या क्षेत्रामधलाच नसेल तर त्याला कोण्या देवाचं नाव घ्यावं हे विचारण्यात काही स्वारस्य नाही समजलं का ते. म्हणून विचारणा कुणाला विचारावं आहे ठाऊक सभागी या संताला विचारावं लागेल. आलं का. बरं संताला विचारायला गेलं तर संत आपल्याला एकदम लवकर सांगतात गेल्यावर मग महाराज कोण्या देवाचं नाव घेऊ असं सांगतील का संत नाही. जोपर्यंत आपण त्यांच्या कृपेला पात्र होणार नाहीत काय त्यांची सेवा करावी लागेल आणि सेवा करून त्यांच्या कृपेला आपल्याला पात्र व्हावं लागेल समजलं का. मग सेवा कशी करायची. पहिल्या 2 भूमिका झाल्या शुभेच्छा विचारणा आणि तिसरी आहे तनुमानसा. तर तन आणि मन या 2 गोष्टी आम्हाला त्यांच्या चरणी अर्पण कराव्या लागतील. ज्यावेळेस तन आणि मन आम्ही त्यांच्या चरणी अर्पण करू समजलं का ते त्यावेळेस काय होईल सत्वापत्ती. याच्या ठिकाणी सत्वगुण वाढीला लागेल. शुभेच्छा विचारणा तनुमानसा सत्वापत्ती सत्वगुण वाढीला लागेल. आणि सत्वगुण वाढीला लागला की कुठल्याही दृश्य पदार्थाची आसक्ती त्याला राहणार नाही. त्याला म्हणायचं असंसक्ती. आणि एकदा का दृश्य पदार्थाची आसक्ती बाजूला गेली हे माझं ते माझं ते माझं ही जी आपली हाव असते ती अवस्था बाजूला गेली की मग मात्र कुठलाही दृश्य पदार्थ किंवा जग हे जग रूपाने आपल्याला दिसत नाही. पदार्थाचा अभाव होतो त्याला म्हणायचं पदार्थ अभाविनी. आणि असा पदार्थाचा अभाव झाला हे सगळं जग ईश्वर स्वरूपाने दिसू लागलं की मग मात्र तुरी अवस्था ज्यावेळेस त्याला काहीही करायचं राहत नाही. अशा या 7 अवस्था टप्प्याटप्प्यानं पार करत स्टेप बाय स्टेप पदोपदी त्या बुद्धिरूपी साधनेला ज्ञानराज माऊली सांगतात की बाई ग मी निजपदाला गेले पण कशी गेले अभंगाच्या पहिल्या पदपदी निजपदा गेली पदपदी निजपदा गेली निजपदा गेली हो कर्म संचित सकर्मक झाली हो. स्टेप बाय स्टेप एका पावलानं मी एक भूमिका ओलांडून त्या निजपदाला गेले लक्षात. आणि तिथे गेल्यानंतर काय झालं क्रियमान खंडित झालं. आता कर्म करायचं काही शिल्लक राहिलं नाही म्हणून क्रियमान खंडित झालं. प्रारब्ध भोगून संपवलं लक्षात. आणि उरलेलं संचित सत्कर्माकडे परावर्तित केलं.
कर्म संचित सकर्मक झाली येव. साधकाने विचारलं, म्हणजे माऊली हे 7 पावलं तुम्ही ज्या ज्ञानाच्या 7 भूमिका सांगितल्या, ह्या 7 भूमिका थोड्या आम्हाला कष्टाच्या वाटायला, म्हणजे थोडा लांबचा मार्ग वाटायला. जवळचा मार्ग सांगा ना एखादा काही आहे एखादी. ह्या 7 पावलाच्या ऐवजी आणखीन काही कमी पावलं आहेत का? अरे ठीक आहे, काय हरकत नाही, कमी पावले आहेत, 3च पावलात जाता येईल. म्हणजे कसं जाता येईल 3 पावलामध्ये? तर सांगितलं की या देहाचे 5 कोश आहेत. हल का? देहकीचा 5 कोशाचा आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, असे 5 कोश आहेत. आणि या 5 कोशाचा अंतर्भाव 3 देहामध्ये होतो, स्थूल, सूक्ष्म आणि कारण, या 3 देहामध्ये. आता ह्या निजपदाला जायचं असेल तर ते 7 पावलं चालण्याच्या ऐवजी 3 पावलं चालता येईल. म्हणजे या 3 देहाचा निराश करावा लागेल. हलका? कारण जोपर्यंत निराश करणार नाहीत तोपर्यंत परमार्थामध्ये पाऊलच टाकता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात एका ठिकाणी, देहाच्या निराशे पाविजे, देहाच्या निराशे पाविजे कसा करायचा हा लक्षात. एकदा समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचे 2 शिष्य कल्याण स्वामी आणि उद्धव स्वामी हे 3 जण माहूरच्या दत्त शिखरावर गेले. आता दत्त शिखरावर गेले, मंदिरात प्रवेश करतायत तर मंदिराच्या सभामंडपामध्ये अनेक ब्राह्मण तपश्चर्या करीत बसले होते. प्रत्येकानं आपलं आसन टाकलेलं आहे आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा सारखा जप चालू आहे. यांनी मध्ये प्रवेश केला, बघितलं तर अनेक ब्राह्मण तपश्चर्या करीत बसले, माळा चालल्या समजलं का ते. पण नुसत्याच माळा फिरायला, कोणी बोलायलेत, कोणी दिगंबरा दिगंबरा म्हणायलेत, म्हणजे तपश्चर्या अशी त्याची आनंदाची तपश्चर्या होती समजलं का ते. समर्थाने मध्ये प्रवेश केला, बघितलं, वा वा एवढा ब्रह्मवृंद कशाकरता बसला इथं, परीक्षा केली, विचारलं. सांगितलं नाही महाराज, दत्तप्रभूचा साक्षात्कार व्हावा म्हणून आम्ही इथं तपश्चर्या करीत बसलो. वा चांगला हेतू आहे, चला तुमच्याबरोबर मी बसतो, 1-2 तासामध्ये आपल्याला साक्षात्कार होऊन जाईल, भगवंताची भेट होऊन जाईल. ते असं म्हणल्याबरोबर ते बसलेले ब्राह्मण जे होते सगळे तुले महाराज कुठले तुम्ही, आणि 1-2 तासामध्ये भगवंताचा साक्षात्कार व्हायला तुम्हाला का बाजाराचा भाजीवाला वाटला काय?
अहो 6 महिन्यापासून आम्ही बसलो तिथं, आम्हाला आणखी स्वप्न साक्षात्कार नाही आणि तू म्हणणार प्रत्यक्ष दत्तप्रभूची प्रभूची भेट होईल. तर प्रयत्न करून पाहू. बसा बसा. आता समोर जाऊन बसले सगळ्याच्या. हे 6 महिन्यापासून बसले होते. आता हे समोर जाऊन बसल्यानंतर हे काय म्हणा एकमेकाला, अहो दिगंबर गुरु 2 घंट्यात साक्षात्कार होणार आहे. यायला टिंगला करायला ही ब्राह्मण. समर्थ बसले, पद्मासन घातलं आणि भगवंताचं चिंतन करीत बसले. समजलं का ते? आता भगवंतानं पाहिलं की समर्थाला दर्शन देणं आवश्यक आहे. या बेटेच्या आणखी वेळ आलेली नाहीच आहे. समर्थानं काय आपलं दत्तप्रभूनं काय केलं, स्वतः एका फकीराचा वेश घेतला, बरोबर एक बाई घेतली मुसलमानाची, एक हालगट घेतलं, एक भांडं घेतलं मोठ्याच्या मोठं, 2 खुराडे घेतले, त्याच्यामध्ये काही कोंबडे होते, 6 बकरे घेतले, 4 कुत्रे बरोबर होते. आणि ती बाई हे सगळं त्या भांडं, ते खुराडे त्या हलगटाच्या पाठीवर टाकलं आणि सगळं साहित्य घेऊन या प्राण्याला घेऊन हे दत्त शिखरावर आले. आल्याबरोबर बाहेरच्या ओट्यावर भगवंत बसले त्या फकीराच्या रूपामध्ये आणि त्या बाईला सांगितलं, खाला हंडी पकाव. त्या माऊलीनं दगडं वगैरे जमा केले, लाकडं जमा केले, पाणी आणलं, पाणी टाकलं त्या भांड्यामध्ये, खालून चूल पेटवली ती आणि येऊन या फकीराला विचारलं, हजरत हंडी में क्या पकाने का है? मतलब कुछ नहीं, मुर्गे काट डालो. ते खुराडं पाठीवरचं काढलं, आकडे लक्षात ठेवा, आणि त्या खुराड्यातून एक एक कोंबडं त्या माऊलीनं बाहेर काढलं, कट त्याला कापाली, असं करायचं समजलं का ते, आणि ते भांड्यात टाकायची समजलं का. आता हे त्यामधल्या ब्राह्मणानं पाहिलं, म्हणले हे बाई अरे हे दत्तात्रयाचं ठिकाण आहे, तू काही तो कोंबडे कापाली. आता बाई दांडगी दोंडगी होती ती. म्हणले हे बमन चुप, ज्यादा बात करेगा तेरे कुछ काटूंगी. त्याला वाटलं आगो दांडगत काय कामाची समजलं का ते. तिनं तोपर्यंत ते सगळे कोंबडे 25 कोंबडे तिनं कापले, आलं का, टाकले भांड्यात, पण भांडं काही भरलं नाही. ती बाई पुन्हा आली, हजरत हंडी तो अभी भी भरी नहीं, आप क्या करने का है? बकरे काट डालो. ते ब्राह्मण पाहिलं, म्हणजे काय ताप झालो, हे रामकृष्ण हरी. ए भाई अरे दत्ताचं ठिकाण आहे माऊली, समजलं का. ए बम्मन ज्यादा बात करणे का, चोप चोप. काय ताप झालं हे आगो. जाऊ दे आपल्याला काय करते, एवढा मोठा सुरू आहे, आपल्याला मारायची पाहिजे, समजलं का. ते 6 बकरे कापले, पण तरी भांड काही भरलंच नाही. पुन्हा बाई आली, हजरत हंडी तो अभी भी भरणे, आप क्या करणे का, कुत्ते काट डालो. हे ब्राह्मण म्हणले, पहिल्या 2 गोष्टी खातेत असं ऐकलं होतं, कुत्रे कोण खाल्ले नाही. तर तोपर्यंत त्या माऊलीनं कुत्रे कापले, ते टाकले, तरी भांड भरलंच नाही. पुन्हा बाई आली, पुन्हा विचारलं, हजरत हंडी तो अभी भी भरणे, आप क्या करणे, हेला काट डालो. ते हलगटे कापलं, तरी भांड भरलंच नाही. पुन्हा बाई आली, हजरत हंडी तो अभी भी भरणे, आप क्या करने का है? आप तो काटने के वास्ते कुछ बचा भी नहीं, अपने पास कुछ नहीं है अभी. नहीं कुछ नहीं है अभी, तो कुछ नहीं समझ. आप क्या काटने का है? बम्मन काट डालो. बम्मन काट डालो म्हणल्यानंतर ती सुरा एवढा मोठा घेतला त्या माऊलीनं, जे घुसली मंदिरामध्ये, समजलं का. ते कशाचं तपश्चर्या आणि कशाची काय आली हो. हा बाई मंदिरामध्ये घुसल्या बरोबर कोणी या दरवाजानं, कोणी या दरवाजानं, कोणी या दरवाजानं. आता त्याच्यात 2 म्हातारे होते, त्याला पळता येणं, काहीच करता येणं. ते बोलले काय करावं आता. ते उठले, दत्तप्रभूच्या मूर्तीला जाऊन गच्च धरून बसले महाराज. बोले देवा तूच वाचव आता, आमचं काही खरं नाही. समज सगळे ब्राह्मण पळून गेले. 2 ब्राह्मण भगवंताच्या मूर्तीला धरून बसले, म्हातारे होते ते. आणि उरले हे 3 जण, समर्थ रामदास स्वामी, उद्धव स्वामी आणि कल्याण स्वामी, ते मात्र बसून होते.
सगळे ब्राह्मण पळून गेले. ती बाई परत त्या फकीराजवळ आली. हजरत सब ब्राह्मण भाग गए, आप क्या करने का है, जो बचे हैं उनको काट डालो. आता दोघं जण तर मूर्तीला धरूनच बसले होते. ती बाई म्हणली हे तर आपल्या मालकाजवळच बसले, तर याला काही कापता येत नाही. समोर हे तिघं जण बसले होते. याच्यातले मधलं चांगले दांडगे दोंडगे दिसायले समर्थ रामदास स्वामी, हे चांगले दिसायले. आधी यालाच कापावं समजलं का ते. समोर गेली आणि तो सुरा असा घेतला आणि असा मारणार. समर्थानं अशी मान खाली घेऊन मार काय मारायची. समर्थानं मान अशी खाली केल्याबरोबर उद्धव स्वामींना कल्याण तिघांनी माना असं झोकवल्या. जशा माना झोकवल्या बाई गुप्त झाली आणि पाठीमागून हसण्याचा आवाज आला. जसा हसण्याचा आवाज आला समर्थ उठल्या आणि पाहिलं, तीन शिरे सहा आपलं रूप प्रगट केलं. समर्थ उठले, उद्धव स्वामी उठले, कल्याण स्वामी उठले, तिघांनी दर्शन घेतलं. हा सगळा प्रकार जे दोन म्हातारे दत्तात्रयाच्या मूर्तीला धरून बसले होते त्यांनी पाहिला. म्हणजे अरे ज्याची आपण टिंगल केली हा तर अधिकारी निघाला. त्यांनी मूर्तीला सोडलं, आले आधी समर्थाच्या पाया पडले. समर्थाने उचललं, भगवंताच्या पायावर त्यांना घातलं. पण या दोन म्हाताऱ्यांनी विचारलं, महाराज हा काय प्रकार आहे, ती बाई कुठे आहे, ते कुत्रे काय ते हलगट काय, आम्हाला काहीच कळत, ते भांडंही दिसणं आणि काहीच दिसणं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, ती बाई होती माया. हा लक्षात. म्हणजे पण ह्यानं कोंबडे कापले, बकरे कापले. म्हणजे कोंबडे कापावेच लागतात. ज्यांना परमार्थात यायचे त्याला ही 25 कोंबडे कापावेच लागतात. मी फक्त कापावे लागतात म्हणलं, खावे लागतात म्हणलं नाही. लोकांना आनंद झाला महाराज म्हणलं कापावे लागतात म्हणलं. खावे लागतात नाही, कापावे लागतात फक्त. आलं लक्षात. महाराज काय प्रकारे आहे ते तरी आम्हाला सांगा. अरे 25 कोंबडे म्हणजे 25 तत्व आहेत. आलं लक्षात. आपला देह किती तत्वाचा आहे? 5 तत्वाचा. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. तुम्हाला का ते आता या 5 तत्वाचे 5 तत्व पुन्हा आपल्या देहामध्ये येतं. हा लक्षात. बरोबर 25 म्हणलं ते. पण मूळ 5 तत्व आणि 5 तत्वाचे 5 25. आता पृथ्वीचे तत्व कोणते येतं? पृथ्वीचा अस्थि, मांस, त्वचा, नाडी, रोम. अस्थि म्हणजे हाडं, मांस, त्वचा म्हणजे कातडं, नाड्या म्हणजे शिरा आणि रोम म्हणजे अंगावर असलेली लव. हे पृथ्वीचे भाग पृथ्वीला जातात. त्याच्यात आपलं काही आहे का? नाही. आप म्हणजे पाणी. पाण्याचे भाग कोणते येतं? शुक्र, शोणित, लाळ, मूत्र, श्वेत. शुक्र म्हणजे वीर्य, शोणित म्हणजे रक्त, लाळ, मूत्र म्हणजे लघवी आणि श्वेत म्हणजे घाम. हे पाण्याचे भाग पाण्याला जातात. हा लक्षात. पृथ्वी, आप. तेजाचे भाग कोणते येतं? क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा, कांती. क्षुधा म्हणजे भूक लागणं, तृषा म्हणजे तहान लागणं, आळस येणं, झोप येणं आणि सतेजपणा. हे तेजाचे भाग येतं. हा लक्षात. वायूचे भाग कोणते आहेत? चलन, वलन, धावन, प्रसरण, आकुंचन. हे वायूचे भाग आहेत. हे हातवारे करणं, बसणं, उठणं हे सगळे वायूचे भाग आहेत. जोपर्यंत वायू देहामध्ये आहेत तोपर्यंत हे सगळे धर्म आपल्याला करता येतात. ज्या दिवशी देहातला वायू निघून गेला त्या दिवशी प्रेतवत पडावं लागतं. समजलं का ते?
हे वायूचे भाग आहेत. आणि आकाशाचे काम, क्रोध, लोभ, मोह आणि भय हे आकाशाचे भाग आहेत. पाचा पाचा 25 तत्वाचा निराश करावा लागतो. देहाच्या निरासे पावी जया ठाया. हा लक्षात. म्हणून स्थूल देहाचा निराश करायचा असेल 25 तत्व हे झाले. त्यानंतर 6 बकरे कापले. 6 बकरे तर कापावेच लागतात. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार हे 6 बकरे आहेत असं का ते. 4 कुत्रे कापले. 4 वेद आहेत. त्या वेदाचा अभ्यास, त्या वेदाला व्यस्त करावं लागतं. त्या वेदाचा अभ्यास अंगीकार करायचा. म्हणून मौली म्हणतात या कारणे पै बापा जय आथी आपली कृपा त्याने वेदाची या निरोपा आणण की जय. त्या वेदाचा अभ्यास करून त्याला व्यस्त करावं लागतं. म्हणून 4 बकरे कापले. हलगटे कापलं. 4 वेद आत्मसात केल्यानंतर त्या ज्ञानाचा अहंकार येतो. अहंकार म्हणजे हलगट. हा लक्षात. तेही नष्ट करावं लागतं मला का ते. इतक्या याचा निराश केल्यानंतर मगच आपल्याला परमात्माची प्राप्ती होते. म्हणून स्थूल देहाचा निराश करायचा असेल तर मी आणि माझं या 2 गोष्टीचा त्याग करावा लागेल. हा लक्षात. हा स्थूल देह. कारण मी काय सांगितलं 5 कोश. 5 कोशाचा अंतर्भाव 3 देहामध्ये होतो. आणि 3ही देहाचा निराश करायचा असेल, स्थूल देहाचा निराश करायचा असेल तर मी आणि माझं या 2 गोष्टीचा निराश करावा लागतो. सगळ्यात अवघड हेच आहे. मी आणि माझं सुटत नाही. अहम आणि मम या 2 गोष्टीचा त्याग करता येत नाही माणसाला. न केलेल्या गोष्टीचा किंवा कर्माचं करते पण मनुष्य फुकट आपल्या अंगावर घेतो. माझ्या घरचीच गोष्ट सांगतो, दुसरीकडे सांगत नाही कुठलं. आमच्या बंधुराजानं घर बांधलं. चांगलं घर बांधलं. आलं का. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने व्यवस्थित घर बांधलं. वास्तुशांती केली. आणि वास्तुशांतीच्या दिवशी जे जे पाहुणे येतील त्या सगळ्या पाहुण्याला घर फिरून दाखवायले. आलं का. आणि दाखवल्यानंतर काय म्हणतात हे सगळं आपण केलं बरं. हां, याच्यामध्ये अजिबात कोणाची मदत नाही आहे. सगळं आपण केलं. त्यांचा म्हणण्याचा उद्देश हा होता की हे सगळं मी एकट्यानं खर्च केला असं मला काय. हे मान्य आहे. 2-3 असं म्हणल्यानंतर मी म्हणलं दादा हे सगळं मी केलं असं कशाला म्हणालात. विटेवर विटे तुम्ही ठेवली काय. हा अहो पैसा तुम्ही खर्च केला असेल पण काही वाळू कालवायला, सिमेंट कालवायला, विटा द्यायला माणसं नव्हते का कोणी. हे सगळं तुम्ही एकट्याने केलं काय. मी तसं कुठं म्हणाल. म्हणून न केलेल्या कर्माचं करते पण घ्यायलाच कशाला. प्रकृती करी कर्मे ती म्या केली म्हणे येथ करता येणे नामे बोली जेजू. न केलेल्या कर्माचं करते पण आम्ही आमच्या अंगावर घेतो आणि म्हणून आम्ही बंधनामध्ये पडतो. म्हणून स्थूल देहाचा निराश करायचा असेल तर मी आणि माझं या 2 गोष्टीचा त्याग करावाच लागतो. मला एक मान्य आहे तुम्हाला काय प्रत्यक्षात आपला त्याग होणार नाही. आपण प्रापंचिक माणसं आहेत. एकदम आपल्याच्यानं हे शक्य नाही आहे. बोलणं फार सोपं आहे पण करणं फार. बोलता वाटेस म्हणून करणी करता टिरका. पण कमीत कमी शाब्दिक मीपणा सोडायला काय हरकत आहे हो. काय प्रत्यक्षात मीपणा नाही सुटणार आपल्याच्यानं. तेवढं आपल्याच्यानं होणं शक्य नाही. तो कर्मारच काय पण नाही समजलं का ते. पण शाब्दिक मीपणा सोडायला काय हरकत आहे. तुम्हाला माहिती असेल, पाहत असाल तुम्ही, अनेक लोक घरामध्ये पोपट पाळतात. एका ग्रस्तानं पोपट पाळला. ती पोपटाची मादी होती. आलं का. त्या मादीला मैना म्हणतात. आलं का. तिला चांगलं बोलायला शिकवलं होतं. मग कोणी पाहुणे आले यानं काय म्हणा आमच्या पोपटाला बोला की तुम्ही. त्याला विचारा की तुम्ही कोण आहेत म्हणून. आलं का. तू कोण आहे विचारा की. या पाहुण्यानं जावं ए तू कोण आहे मैना. तिनं उत्तर द्यावं ए तू कोण आहे मैना. तिनं मैना म्हणा समोर का. आता त्याच घरामध्ये एक बकरं होतं. काय त्याच घरामध्ये बकरं होतं. त्या बकऱ्याला विचारलं ए तू कोण आहे. ते मीच म्हणायले. आता लक्षात घ्या. मैना मै ना कहे. आलं का लक्षात. काय मैना मै ना कहे तो बैठी शक्कर खाय. फक्त तिनं शाब्दिक मीपणाचा त्या अंगीकार केला. समोर काय शाब्दिक मीपणा. प्रत्यक्षात मीपणा केला का तिचा नाही. फक्त शाब्दिक मी नाही इतकंच म्हणते ती.
मै ना कहे तो बैठी शक्कर. तिला नुसतं शाब्दिक मीपणाचा तिनं त्याग केलाय. तर तिला बसल्या बसल्या पेरूच्या फोडी मिळाल्या, आता पोळीचे तुकडे मिळाले, आयतं पाणी मिळाले त्या पिंजऱ्यामध्ये. समजलं का ते? मै ना कहे तो बैठी शक्कर खाय, बकरा मै कहे तो 100 बार काटा जाय. का? त्यानं शाब्दिक मीपणाचा अंगीकार केला आणि हिनं शाब्दिक मीपणाचा त्याग केला. म्हणून स्थूल देहाचा निराश करायचा असेल तर मी आणि माझं या दोन गोष्टीचा त्याग करावा लागेल. सूक्ष्म देहाचा निराश करायचा असेल म्हणजे ज्याच्या सत्तेवर हा देह चालतो, चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलवी ते हरिवेनं. म्हणजे सूक्ष्म देहाचा निराश करायचा असेल तर कर्तृत्व आणि भोक्तृत्व या दोन गोष्टी, म्हणजे केलेल्या कर्माचं कर्तेपण आणि कर्मफळाचं भोगतेपण या दोन गोष्टीचा त्याग करावा लागेल. आणि कारण देहाचा नाश करायचा असेल तर श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्व, मोठेपणा आणि लहानपणा या दोन गोष्टीचा त्याग करावा लागेल. म्हणजे स्थूल देहाचा निराश करणं, सूक्ष्म देहाचा निराश करणं आणि कारण देहाचा निराश करणं, असं 3 देहाचा निराश टप्प्याटप्प्यानं केल्यानंतर मगच निजपदाला जातो. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की बाई ग पदोपदी निजपदा गेली, 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 पदोपदी निजपदा कर्म संचिताचा कर्मात झाली, कर्म संचिताचा कर्मात झाली, तेथा फुले नाठवे, तेथा फुले नाठवे काही, त्या स्टेपला मी एका पावलानं त्या पदाला मी गेले आणि तिथं गेल्यानंतर काय झालं, कर्म संचित सकर्मक झाली. कर्म म्हणजे क्रियमान, संचित आलं का, क्रियमान, संचित आणि प्रारब्ध या 3 गोष्टीचा इथं संबंध आला. क्रियमान कशाला म्हणायचं, आज आपण जे कर्म करतो त्याला क्रियमान म्हणायचं. या क्रियमानामध्ये 3 प्रकार आहेत, कर्मामध्ये 3 प्रकार आहेत. कोणते 3 प्रकार आहेत? काही कर्म हे तात्काळ फलदायिनी असतात, काही कर्म हे कालांतरेनं फलदायिनी असतात आणि काही कर्म हे जन्मांतरेनं फलदायिनी असतात. आता तात्काळ फलदायिनी कर्म जे आहेत त्यांचं कर्म झालं की तात्काळ त्याचं फळ मिळतं. हा लक्षात. आता पूर्वी सर्व्हिसमध्ये मी असताना त्यावेळेसची गोष्ट आहे, आताचं मला माहीत नाही, पण त्यावेळेस बाहेर दौऱ्यावर जावं लागायचं, त्यामुळं हॉटेलचं अन्न खावं लागत होतं. आता नोकरी सुटली, आता तो भाग मिटला, समजलं का ते. पण त्यावेळेस असं गेलं कुठं की येथे नोकराला रोज पगार दिला जातो असा एक बोर्ड असायचा. म्हणजे दिवसभर काम झालं की संध्याकाळी त्याचा मोबाईल तात्काळ फलदायिनी कर्म. आलं का. पण काही कर्म अशा असतात जे कालांतराने फलदायिनी असतात. म्हणजे आज कर्म करावं आणि त्याचं फळ मिळण्याकरता आम्हाला काही काळ थांबावंच लागतं. उदाहरण आपलं कृषीकर्म, शेती व्यवसाय. सकाळी पेरले की संध्याकाळी पोते घेऊन जायचं काम नाही. त्याच्याकरता त्या पिकाची मुदत होऊ द्यावी लागते. त्याला योग्य पाऊस पाणी व्यवस्थित झालं आणि सगळ्यापासून वाचलं तर ते शेतकऱ्याला समजलं का ते. म्हणून त्याला कालांतराने फलदायिनी कर्म म्हणावं. आणि काही कर्म अशा असतात जे जन्मांतराने फलदायिनी म्हणजे या जन्मात करायचे असतात आणि त्याचे फळं पुढच्या जन्मामध्ये भोगावे लागतात. तर कालांतराने फलदायिनी कर्म आणि जन्मांतराने फलदायिनी कर्म, जे कर्म तुमच्या माझ्या हातानं होऊन गेलेले आहेत पण त्याचं फळ आपल्याला मिळालेलं नाही, अशा कर्माचा साठा त्याला म्हणायचं संचित.
आणि या संचित कर्मापैकी एखादं फळ ज्यावेळेस आपल्याला एखादं कर्म ज्यावेळेस आपल्याला फळ द्यायला सुरुवात करतं त्यावेळेस त्याला म्हणायचं प्रारब्ध. आलं का? पण झाले काय? कर्म संचित, क्रियमान खंडित झालं. क्रियमान करायचं आता शिल्लक काय राहिलं नाही. कर्म संचित सकर्मक झाली. क्रियमान खंडित झालं, प्रारब्ध भोगून संपवलं आणि उरलेलं संचित सत्कर्माकडे परावर्तित केलं. आलं का? ही अवस्था झाल्यानंतर मग ज्ञानरायण माऊली म्हणतात या अवस्थेला गेल्यानंतर तेथ आपुले तेथ आपुले नाठवे काहियो आप आपना न पडे ठायो.
आता या दोन्ही चरणावर एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. दृष्टांत आहे मीराबाईच्या जीवनावरचा. राजकन्या मीराबाई अत्यंत सुंदर होत्या. त्यांच्या चरित्रामध्ये त्याचं वर्णनच असं आलेलं आहे. खूप सुंदर होत्या. किती सुंदर होत्या. दासगणू महाराज त्यांच्या मीराबाईच्या चरित्रामध्ये त्याचं वर्णन केलं त्यांनी. तसं त्यांच्या वाङ्मयामध्ये स्त्रीच्या सौंदर्याचं वर्णन बऱ्याच ठिकाणी आलेलं आहे. फक्त तुम्ही वाजवा, टाळ वाजू नका कोणी. अरे कारण सांप्रदायिक प्रमाण नाही आहे म्हणून तुम्हाला म्हणतो आहे. टाळ वाजू नका. किती सुंदर होत्या. वर्णन केले त्याचं. कोणी एकजण वाजवा. गोमटी चिवळ हनुवटी, गोमटी चिवळ हनुवटी, कृशांगी वटी जनोते सरीची, हरी मंद मंद ते गमन चाल हनुची, कुटीच्या धनोच्या परी कुटुल कशशिरी सरळ नासिक, आनास लाली भिंतीत गुलाबी झाक, हते हते पहा शोभती की शंखाकृती येथे मान, असून शहानी विमित भाषानी विनय संपन्न दास मने शेठी करा ही सोना. सुंदर होत. गोमटी म्हणजे सुंदर. तुम्हाला कधी चिवळ हनुवटी. स्त्रियांची हनुवटी बारीक असावी माझं मला काय उग जबडान असं म्हशीसारखा जबडा नसेल समजला काय. चिवळ हनुवटी, कृशांगी कटी. कृशांगी म्हणजे स्त्री जास्त रोडही नसू नये आणि जास्त स्थूलही नसू नये. कृशांगी कटी. कटी म्हणजे कंबर. कंबर कशी असावी. जणू केसरीची. सिंहाची कंबर जशी बारीक असते तशी मौलीची कंबर बारीक असावं समजलं का ते. आता तुम्हाला असं सापडणं शक्य नाही. आलं लक्षात. कारण पहिली एक आता तुमच्याकडे पद्धत होती का नाही मला माहीत नाही, पण आमच्याकडे होती पहिली पद्धत समजलं का. आता नाही, आता कुठं राहिली नाही ती पद्धत. पहिली एक पद्धत होती म्हणजे लहानपणीच मुलीचे लग्न व्हायचे. मुलाचे लग्न लहानपणीच व्हायचे समजलं का ते. लहानपणी म्हणजे मुलं मोठाली असायची, पोरी लहान असायची समजलं का ते. 8 वर्षा भवेत कन्या पुत्रवत पाले म्हणून 8 वर्षाची मुलगी झाली की त्यावेळेस तिचं लग्न करता येत होतं. आता तसं करता येत नाही समजलं का. आता कायदाचे 18 वर्षाच्या आतमध्ये लग्न करता येत नाही. पण त्यावेळेसचे मंत्र तेच मंत्र ब्राह्मणाने कायमच ठेवलेत आणखीने. पुरी 8 वर्षाचा म्हणून 8 वर्षा भवेत कन्या पुत्रवत पालिका माया. आता काय 8 वर्षाची पोरगी नसते, पण ब्राह्मणाची मंत्र तेच आणखीन आहे. खरं म्हणजे आता ब्राह्मणाने मंत्र बदलायला पाहिजे. तर आता 18 वर्षा भवेत घोडी शिंगीवत पालिका माया असं म्हणायला पाहिजे. आलं का. पण ते मंत्र कायमच ठेवलेत महाराज. चला जाऊ द्या, तिकडे जायचं नाही. पण ते लहान मुली असायच्या आणि मग ते लग्न झालं की कौतुकानं म्हणायचे. अर्थात तो काही विधी वगैरे नव्हता समजलं का ते कौतुकानं म्हणायचे की भाऊजी कडेवर घ्या. अरे का भाऊजी कडेवर घ्या, भाऊजी कडेवर घ्या, भाऊजी कडेवर घ्या. आता पोरं मोठाले असायचे ते पटकन त्यांना लावून कडेवर घेत होते समजलं का ते. त्यावेळेस ते जमत होतं. आता म्हणा बरं भाऊजी कडेवर घ्या. लाग नाही भाऊजीचा कडेवर घ्यायचा हो. भाऊजी आशान ह्या आशान काय घ्या. बायको हत्ती नवरा उदबत्ती. ते काही शक्यच नाही मला समजलं का ते. पण मीराबाई अत्यंत सुंदर होत्या. सांगण्याचा मतलब काय अतिशय सुंदर होत्या. आता नैसर्गिक सौंदर्य आहे ते मला काय. आणि त्यांचा शौच खूप साफ करण्याकरता त्यावेळेस असे फ्लॅशचे संडास वगैरे आणत तर शौच खूप साफ करण्याकरता एक भंग्याची बाई यायची राजवाड्यामध्ये. ती यायची तिथे काम करून जायची. पण एक दिवस ती म्हातारी आजारी पडली आणि आजारी पडल्यानंतर त्या म्हातारीचं पोरगं तर नाही तर तरुण पोरगं होतं समजलं का ते पोरगं त्या दिवशी कामाला आलं. योग असा होता की तो मुलगा कामाला आला आणि त्याच वेळेस मीराबाई लॅट्रिनमधून बाहेर आल्या. देवधर्म करून बाहेर आल्या समजलं का ते. आता या पोरानं पाहिलं. पोरगं तरुण पाहिलं पोरून काय जोरदार पोरगी होई. रामकृष्ण मला मस्त पोरगी हो. इतकंच म्हणून गेलं घरी समजलं काय. घरी गेल्यानंतर त्या म्हातारीला आईला म्हणाले. म्हणलं आई काय पोरगी जोरदार आहे का ती. म्हणजे मेल्या कोणती रे. तू म्हणलं ती मीरा तू म्हणतीस ती. म्हणजे मेल्या अगो कोरोना काही बोलू नकोस म्हणा. आई मला तू काही म्हण आपल्याला पोरगी पटली ती.
हे म्हणाले भंग्याचं कार्ट. आणि त्या राजकन्याला मला आई काही म्हणतो, मी लग्न करील तर त्या पुरीवरच करील, माझं तर दोन हात पडते. म्हणजे मेल्या ती कुठं आपण कुठं, का राजा बोट का गंगोतीला समजलं का ते. आणि तुला तिकडे मिळेल तरी कशी रे म्हणलं असतं, म्हणलं बाहेर म्हणलं समोरच तर मार खाशील. म्हणलं आई काही म्हण, मी लग्न करील तर त्या पुरीबरोबर करील, नाही तर असाच मर. म्हणली मर, तुला ती मिळत नाही. आलं का आता ती खरंच मिळणं शक्य होतं मला का ते. अहो लग्न आणि मैत्रीचे संबंध कुठे जुळतात. ययोरेवम समम वित्तम ययोरेवम समम कुलम तयोरेवाह मैत्रीचं आहे की नाही. कुळाला कुळ असावं, मनगटाला मनगटा, हाडाला हाड असावं, खानदानाला खानदान असावं तर संबंध जुळून येतात. आता कुठे जुळून यायले तो भाग वेगळा. आताच्या वातावरणामध्ये आपल्याला काही बोलायचं नाही समजलं का ते. पण पहिली पद्धत कशी आहे की हाडाला हाड खानदानाला खानदान असं समजलं का ते. कुठे पोरगी देतो का आपण नाही, बरोबरच्या माणसामध्ये पोरगी समजलं का ते. यानं नादच धरला पोरग मला मी लग्न करील तर मी बरोबर करील. आता त्या मिळणं शक्यच आहे ना. शेवटी हे कार्ट पडलं बिमार, हे वंग्याचं कार्ट पडले बिमार समजलं का ते. आता बिमार पडल्यानंतर त्या म्हातारीनं त्यावेळेस त्या काळचे वैद्य काय असतील ते त्याला बोलावलं. त्या बोलावल्यानंतर त्या वैद्यांना नाडी पाहून सांगितलं, म्हणले बाई तुझं पोरगं दुरुस्त होते पण याचं लग्न करून दे. आता त्या माऊलीनं आपल्या नात्यातल्या वगैरे माणूस पाहतो ना समजलं का ते. त्या नात्यातल्या मुली वगैरे पाहिल्या, ते पोरीचे बाप आले याला पाहण्याकरता. ते म्हणले बाई पोरगी देतो, पोरगं दुरुस्त होऊ दे. वैद्य काय म्हणाला, लग्न झाल्याशिवाय पोरगं दुरुस्त होत नाही. आणि पोरीचे बाप काय म्हणाले, पोरगं दुरुस्त होऊ दे मग आम्ही पोरगी देतो. ते हे काही दुरुस्त होत नाही. आता अखेर शेवटी त्या पोरानं इतकं मनावर लावून घेतलं की आपल्याला काही ते मिळत नाही, आपण आशेत मरणार. शेवटी एवढी त्याची अवस्था झाली की इकून इकून पाणी चाललंय, त्याचं अन्न तुटलं पाणी तुटलं सगळं समजलं का ते. इकून इकून पाणी चालले, म्हातारी म्हणजे हे मरतंय, विनाकारण मरायले कार्ट आहे समजलं का ते. पण काही म्हणता येईल ना तिला, कोणाला काही म्हणता येईल. एके दिवशी या मुलाची अशी अवस्था पाहिल्यानंतर ती म्हातारी नित्याप्रमाणे कामाला गेली. आणि नेमकं त्या दिवशी तिची आणि मीराबाईची भेट झाली. जशी मीराबाईची भेट झाली, मीराबाईनं पाहिलं की म्हातारी इतकी चुकली का म्हणून, हिला काय दुःख आहे. आता संतव्रतीची माऊली तिने विचारलं, आजी तुम्हाला काही त्रास होतो काय, काही दुखत असेल तर येऊ नका कामावर 4-2 दिवस. नाही बाई काही त्रास नाही. मग असा चेहरा लहान का पडला तुमचा. शेवटी म्हातारीने विचार केला, म्हणजे आपण सांगूनच द्यावं हिला, आता जे होईल ते होईल. ते म्हणली बाई खरं सांगू मी, माझ्या दुःखाचं कारण तूच आहेस. मीराबाई म्हणले मी काय केलं, मी तर तुम्हाला आजच भेटले. खरं माझी तुमची तर भेटही होत नाही कधी, आजच तुम्हाला भेटले. आणि मी काय केलं, तुम्हाला कधी शिव्या दिल्या 4 शब्द बोलले का मी. नाही बाई तुम्ही काहीच बोलला नाहीत, पण माझ्या दुःखाचं कारण तुम्हीच आहात. सांगितलं कसं कारण आहे मी तुमच्या दुःखाचं. म्हातारीनं सगळा इतिहास सांगितला की बाई एक दिवस माझा मुलगा आला होता, माझा मुलगा तरुण आहे, त्यानं तुम्हाला पाहिलं आणि तेव्हापासून त्यानं हट्ट धरला की मी लग्न करील तर तुमच्याबरोबर करील. मीराबाई म्हणले अरे 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 ठीक आहे आजी, जाऊन सांगा तुमच्या मुलाला मी लग्न करायला तयार आहे. का म्हणून चेष्टा करायला बाई, तुम्ही कुठं आम्ही कुठं, हा संबंध कसा जुळून येणं शक्य आहे. आजी तुम्ही जाऊन त्याला सांगा मी त्याच्याबरोबर लग्न करायला तयार आहे, फक्त माझी एकच आट आहे. म्हणजे काय आट आहे. माझं हे जे गोपालकृष्णाचं मंदिर आहे त्या भगवंताच्या मंदिरामध्ये भगवंताच्या मूर्तीसमोर पद्मासन घालून त्याला 72 तास म्हणजे सतत 3 दिवस बसावं लागेल. मांडी मोडता येणार नाही. लक्षात. दृष्टी भगवंताच्या मूर्तीवर स्थिर राहिली पाहिजे. 8-2 मिनिट दृष्टी अशी राहिली पाहिजे. 8-2 मिनिट दृष्टी जशी आपण नासाग्र दिशाला म्हणतो तशी दृष्टी राहिली पाहिजे. भगवंताच्या मूर्तीवर दृष्टी राहिली पाहिजे. नागव्या तलवारीचा पहारा राहील. पापणी थोडी जरी हल्ली तरी मुंडकं उडल. लक्षात. आणि वाचेनं गोविंद 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 असं सतत 72 तास जर तुमचा मुलगा बसला तर 73व्या तासाला मी त्याला लग्न करायला तयार आहे. जा. म्हातारी म्हणली बाई नाही म्हणलं असं जमलं असतं. त्या कार्ट्याला उठून बसवणं
इकून इकून पाणी चाललंय आणि त्यानं कव्हा पद्मासन घालून बसावं इथं. आजी जाऊन सांगा तुम्ही त्याला. म्हातारी घरी आली. घरी आल्यावर आता पोरग असं पडलं होतं. खाणं नाही पिणं नाही काय का होईल अशा प्रकार झाला म्हणलं का ते. कन्नत आपलं पडलं समजलं का ते. म्हातारी घरामध्ये आणली म्हणजे ए मेल्या काय तुला मिरेबरोबर लग्न करायचं ना आपल्याला कशी मिळणार ती म्हणजे मेल्या ते लग्न करायला तयार आहे. हा बसलं उठून. ज्याच्या तोंडात पाणी जायला गेलं ते बसलं की उठून. त्याची व्हील पॉवर वाढली मला समजलं बसलं उठून. आणि ती केव्हा लग्न करते म्हणली. म्हणजे मेल्या तिची आट आहे. म्हणजे काय आट आहे. तिच्या भगवान गोपालकृष्णाच्या मूर्तीसमोर 72 तास पद्मासन घालून बसावं लागल. पापणी सुद्धा लवता येणार नाही. नागव्या तलवारीचा पहारा राहील आणि वाचन गोविंद 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 असं सतत नामस्मरण करावं लागल. असं सतत 72 तास म्हणजे 3 दिवस जर सतत तू बसला तर 73व्या तासाला तुझ्यावर लग्न करायला तयार आहे. म्हणलं आई थोडं मला चांगलं होऊ दे. मला ताकद नव्हती ना. साधी मांडणी घालून बसत ताकद पद्मासन कवा घालून बसावं ना. मला थोडी मला ताकद. तिनं सांगितलं की तू केव्हा ये महिन्या 2 महिन्याने ये समजलं का ते. ना ठीक आहे काय हरकत नाही. आता सायकॉलॉजिकल इफेक्ट आहे महाराज. याची इच्छाशक्ती वाढली. त्याला व्हील पॉवर आपण समजलं का ते. व्हील पॉवर वाढली आहे समजलं का ते. औषधं लागू पडलं. 2-2-2.5 महिन्यामध्ये पोरग राईट झालं किंवा समजलं का ते व्यवस्थित. राईट झालं तर सांगितलं की मी उद्या यायलो. म्हाताऱ्याने जाऊन सांगितलं की बाई उद्या माझा मुलगा आहे ना. ठीक आहे काय हरकत नाही येऊ द्या त्याला. दुसऱ्या दिवशी पोरगं आलं. आल्यावर मीराबाईने त्याला विचारलं आपल्याला अटी मान्य आहेत. या मूर्तीसमोर तुम्हाला पद्मासन घालून बसावं लागेल. गोविंद 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 सारखं तुम्हाला नामस्मरण करावं लागेल. दृष्टी भगवंताच्या मूर्तीवर स्थिर करावी लागेल. पापणी सुद्धा लवता येणार नाही. नागव्या तलवारचा पहारा राहील. पापणी जरी हल्ली तरी मुडकं उडल. मला हो सगळं मान्य. आसन टाकलं. मुलगा बसला पद्मासन घालून बसला. म्हातारी राजवाड्याच्या बाहेर वाट पाहिली. घंट्या अर्ध्या घंट्यामध्ये निरोप येईल मुंडकं उडालं म्हणून. कारण पद्मासन घालतो इतकं सोपं आहे का. पण अर्धा दिवस गेला. बाहेर मधून येणाऱ्या लोकाला म्हातारी विचारणे बाबा माझं लेकरू. आई आहे ना शेवटी ती समजलं का ते. बाबा माझं लेकरू म्हणजे बाई बसलेलं आहे. पुन्हा 2-3 घंट्याला परत म्हातारी म्हणते बाबा माझा लेकरू म्हणजे बाई बसलेलं आहे समजलं का ते. असं करता करता पहिला दिवस गेला. पुन्हा सकाळी राजवाड्याच्या बाहेर म्हातारी येऊन बसली की आतापर्यंत काय झाले कोणाच ठाऊके. पण येणाऱ्या जाणाऱ्या मधून येणाऱ्या माणसाला विचारलं बाबा माझं लेकरू बसलेलं आहे. 1 दिवस गेला. दुसराही दिवस गेला आणि तिसराही दिवस गेला. पोरग मांडी घालून बसलं त्याचे आणि सारखं चाललंय गोविंद 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 सारखं नामस्मरण. 72 तास परिपूर्ण झाले. मीराबाई पूजेचं साहित्य घेऊन मंदिरामध्ये आल्या आणि असं पाहिलं त्याच्याकडे. तो मुलगा गोविंद गोविंद म्हणायला समजलं का ते. मीराबाईनं भगवंताची पूजा केली आणि भगवंताची पूजा करून मीराबाई म्हणतात उठा मी मीरा आले. उठा मी मीरा आले. या चल गोविंद गोविंद गोविंद. पुन्हा मीरा उठा मी मीरा आले. माझ्यावर लग्न करायचे तुम्हाला. गोविंद 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 चालूच आहे तुम्हाला. अखेर शेवटी मीराबाईने पाहिलं. मीराबाईने याला तर समाधी लागली. आता या समाधीचं उत्थान केल्याशिवाय काही गत्यंतर नाही समजलं का ते. शेवटी मीराबाईनं त्या मुलाच्या मस्तकावर हात ठेवला. मस्तकावर हात ठेवल्याबरोबर समाधीचं उत्थान झालं. मीराबाई म्हणतात उठा मी मीरा आले. मुलगा काय म्हणतो कोण मीरा. काय मुलगा म्हणतो कोण मीरा. मी मीरा राजकुमारी. माझ्यावर लग्न करायचे तुम्हाला. आता मुलगा काय म्हणतो आई मिटला प्रश्न. काय आई आता माझा मीच राहिलो नाही तर लग्न कुणाशी करू.
हा? कशामुळं 72 तासाच्या सतत नामस्मरणामुळं गोविंद 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 परिणाम काय झाला मग गोविंद ते गोविंद मना लागली छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवात त्याची सगळी वृत्तीच बदलून गेली आणि तो म्हणतो आई काय म्हणतो आई आता माझा मीच राहिलो नाही तर लग्न कुणाशी करू त्या स्टेजला गेला आणि त्या स्टेजला गेल्यामुळं तेथ आपुले नाठवे काही हो त्या स्टेजला गेल्यानंतर स्वतःला विसरून जातो तेथ आपुले नाठवे काही हो आप आपणा न पडे ठाई हो स्वतःचं अस्तित्वच तो विसरून गेला मग गोविंद ते काया भेद नाही देवात आलं का आणि म्हणून पण हे केव्हा घडलं ज्या वेळेस मीराबाईचा वरदहस्त त्याच्या मस्तकावर पडला तेव्हा मीराबाईचा वरदहस्त त्याच्या मस्तकावर पडला तेव्हा समजलं का ते म्हणजे सद्गुरूची कृपा झाल्यानंतर त्याची ही अवस्था झाली
प्रसादे ज्ञानबोध झाला हो, नव्हे ते ठाऊके पडिले माये. सद्गुरूचा कृपाप्रसाद झाल्यानंतर ज्या गोष्टी माहीत नाहीत त्या कळाल्या. आता त्या मुलाला काय माहीत नव्हतं आणि आपल्याला काय माहीत नाही. जाऊया त्या मुलाचा त्याचा उद्धार झाला, बिचाराचा मीराबाईचा हसू अर्धा हसू पडला आणि त्याचा उद्धार झाला, पण आपल्याला काय माहीत नाही हा विचार आपण कधीच करत नाही. समजलं का? आपल्याला मी कोण आहे हे माहीत नाही. आलं का? आजही आपल्याला कोणी विचारलं का हो आपला परिचय काय, तर आपण काय करतो? जे नाव आहे ते नाव सांगून आपण मोकळे होतो. बरोबर आहे की नाही? मी तुम्हाला विचारलं किंवा तुम्ही जर मला विचारलं तर आपण ठेवलेलं नाव, कारण आधी वो नाव होतं का आपल्याला? नाही. उपजली या बालकासी नाम नाही दयापासी, परी ठेविलेने नावेसी हो देत उठी. आधी जन्मले त्यावेळेस नाव नव्हतं, नंतर त्याचा नामकरण विधी झाला आणि त्याला गोविंद गोपाळ काहीतरी नाव ठेवलं आहे की नाही? 50 माणसामध्ये गोपाळ बसला असेल किंवा इतक्या माणसामध्ये गोपाळ बसला आणि त्याला कोणतरी हाक मारली, ए गोपाळ, हो कोण देतो. बरं नाव ठेवलं कशाला? देहाला ठेवलं का आत्म्याला ठेवलं? देहाला. आणि 50 माणसाला जो गोपाळ बसला असाल तो ओ कोण द्यायला? देह द्यायला की आत्मा द्यायला? आत्मा द्यायला. आत्म्याचं नाव गोपाळ आहे का? नाही. पण ठेवलेल्या नावानं म्हणजे मला जर विचारलं कोणी का तुमचं नाव का, तुमचा परिचय काय, मी म्हणतो माझं नाव शरद आंबेकर आहे. खोटं बोलायला आहे? सांगणारा कोण आहे? आत्मा आहे. आत्म्याचं नाव शरद आंबेकर आहे का? नाही. देहाचं नाव शरद आंबेकर आहे की नाही? मग मी कोण हे कळालं का मला? नाही. देह तादात्म्यानं मी देह आहे ही भावना माझी पक्की झाली. आता हे देह तादात्म्य कुठून आलं? जन्मापासूनच आलं. लहानपणापासून त्याला ठेवलेल्या नावानं बोलावल्यामुळं त्याला वाटलं गोपाळ म्हणजे मीच आहे. गोपाळ नाव ठेवले देहाला आणि देह म्हणजे मी, ही माझी भावना झाले. याला देह तादात्म्य म्हणायचं. आलं लक्षात? म्हणून मी कोण आहे हे आम्हाला आणखीन माहीत नव्हतं. सद्गुरूचा कृपाप्रसाद झाल्यानंतर मी कोण आहे हे कळालं. आलं का? मग आता कोण आहेत आपण? तुकाराम महाराज एकानं विचारलं, मी वासुदेव वासुदेव तत्वतः मी परमात्मा आहे. मी वासुदेव तत्वतः. पण हे मला माहीत नव्हतं. कोणाला विचारायला कळू येईल विचारिता. कोणाला विचारायचं आहे ठाऊक सभागी संता तुझा नाही. आणि म्हणजे मीच परमात्मा आहे हे माझं मलाच माहीत नव्हतं. पण त्या निजपदाला गेल्यानंतर मला मी कोण आहे ते कळालं. कोणामुळं? श्री गुरुप्रसादे ज्ञानबोध झाला हो, आणि नव्हे ते ठाऊके पडले. म्हणजे माहीत नव्हतं ते मला कळालं. मला का ते? आणि ते मला कळाल्यामुळं आता माझी अवस्था कशा? तेथा आपुले नाठवे कायो, आप आपणा न पडे ठायो. ज्ञानेश्वर नाही. विठ्ठल